नमस्कार, मी सुस्मिता आणि वेदर अपडेट्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर मुंबईसह राज्यामध्ये वातावरणीय बदल आपल्याला गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळतात. नेमकं तुमच्या आजूबाजूचं वातावरण कसं राहणार आहे तेच आज आपण या वेदर अपडेट्स मध्ये बघणार आहोत. खरं तर ज्या पद्धतीची स्थिती गेल्या काही दिवसांमध्ये विफा चक्रीवादळामुळे निर्माण झालेली आहे त्याचा थेट परिणाम हा मुंबई शहरावरतीही होताना पाहायला मिळत आहे. मुंबईच्या काही चौपाटीच्या भागांमध्ये जर आपण आज बघितलं तर 4 मीटरहून अधिक उंचीच्या या उंच उंच लाटा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या उंच उंच लाटांमुळे मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये सुद्धा पावसाचा जोर जर वाढला त्यावेळेला तर त्याचा थेट परिणाम हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुंबईसह राज्यामध्ये आपण जर बघितलं तर येत्या 4 दिवसांमध्ये वातावरणात प्रचंड मोठे बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत, ज्यामध्ये विशेष करून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर हा काही अंशी वाढताना पाहायला मिळेल. ज्यावेळेला असा पावसाचा जोर वाढेल त्यातनं एक गोष्ट स्पष्ट आहे की धरण क्षेत्रामध्ये हा पावसाचा जोर सर्वाधिक असणार आहे. कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट हा देण्यात आलेला आहे, परंतु रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये काहीसा पावसाचा जोर सकाळपासून ओसरलेला पाहायला मिळतो आहे. मध्यरात्री मात्र अनेक ठिकाणी पावसाचा जोर पाहायला मिळत होता. मुंबई शहराचा विचार केला तर मुंबई ही कोकण किनारपट्टीचाच भाग मानलं जातं आणि ज्या वेदर अपडेट्स आलेल्या आहेत त्यानुसार जर आपण बघितलं तर या काळामध्ये साधारणपणे आज, उद्या, परवा असे 3 ते 4 दिवस उंच सागरी लाटा या पाहायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर पावसाचा जोर देखील अधिक राहणार आहे, कारण मुंबईसाठी येलो अलर्ट दिलेला आहे. परंतु कोकण किनारपट्टीमध्ये जर आपण बघितलं तर कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबई शहरामध्ये 40 ते 50 kmph वेगानं वारे वाहणार आहेत आणि त्यामुळेच आपण बघतोय की मुंबईतील ढगाळ वातावरण हे कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तर इतर भागांचा विचार जर केला तर विदर्भामध्ये सुद्धा कमी दाबाचा पट्टा जो पश्चिम बंगालमध्ये सक्रिय झालेला आहे त्यामुळं पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळणार आहे. ज्या वेळेला अशा पद्धतीची स्थिती निर्माण होते त्यावेळेला आपण जर बघितलं तर विदर्भामध्ये याचा विशेष परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु मध्य महाराष्ट्र अर्थात संभाजीनगर असेल, त्याचबरोबर इतर जो परिसर आहे उत्तर महाराष्ट्राचा, या परिसरामध्ये मात्र आपल्याला पावसाचा जोर म्हणावा तितका पाहायला मिळणार नाही, कारण या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, काही ठिकाणी ग्रीन अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे. परंतु घाटमाथ्याचा विचार केला तर घाटमाथ्याच्या परिसरामध्ये येत्या 3 ते 4 तासामध्ये वातावरण हे काहीसं बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे असं देखील हवामान विभागानं सांगितलेलं आहे. मुळातच हे जे वातावरणीय बदल झाले त्यातील अनेक राज्यांवरती झालेला आहे आणि हा परिणाम थेटपणे आपल्याला मुंबईसह महाराष्ट्रावरती सुद्धा पाहायला मिळतो आहे. मुंबईचा विचार केला तर मुंबईला धरण क्षेत्र जे आहे ते साधारणपणे त्या क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे, त्या धरणांमधनं पाण्याचा विसर्ग हा आता सुरू झालेला आहे. परंतु जायकवाडी किंवा इतर धरणांचा विचार केला तर या ठिकाणी मात्र म्हणावा तितका पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळालेला नाही. त्यामुळे सुद्धा वातावरणामध्ये बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सकाळच्या वेळेमध्ये साधारणपणे पावसाचा जोर हा अधिक राहणार आहे, कारण भरतीच्या वेळा या महत्वाच्या आहेत. मुंबईसाठी ज्या भरतीच्या वेळा आहेत त्यामध्ये साधारणपणे 11:30 ते 12च्या दरम्यान हा पावसाचा जोर वाढल्यानं हायटाईडची सुद्धा नोंद होणार आहे आणि या हायटाईडमुळे सुद्धा मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. रायगड, रत्नागिरी या ठिकाणी प्रशासनाकडनं सुद्धा अलर्ट देण्यात आलेले आहेत, पर्यटकांसाठी सुद्धा अलर्ट देण्यात आलेले आहेत, कारण ज्या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे त्या ठिकाणी किनारपट्टी भाग आहे आणि म्हणून पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने इथं येत असतात.